नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपल्या अभ्यासाचा घटक प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास आपण करतोय आणि आज आपण त्या घटकामध्ये इंडिया आफ्टर गुप्ताज म्हणजे गुप्तांच्या नंतरचा भारत. गुप्त राज्यकर्ते तुम्हाला माहिती आहे की महापराक्रमी राजे होते. उत्तर भारतामध्ये त्या राजांनी एक राजकीय संघटन घडून आणलं होतं आणि त्या राजांमध्ये आपल्याला चंद्रगुप्त, त्याचबरोबर समुद्रगुप्त समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त विक्रमादित्य यासारखी नावं जी आहेत आपण पाहिली होती. चंद्रगुप्त दुसरा किंवा विक्रमादित्य, चंद्रगुप्त विक्रमादित्य ह्या राजांची नावं तुम्ही ऐकली होती आणि या राजांनी खूप मोठं योगदान सुद्धा दिलं होतं, हे पण आपण पाहिलं आहे. आणि मात्र ह्या गुप्त घराण्याच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये विशेषतः पुन्हा राजकीय पोकळी निर्माण व्हायला लागली, राजकीय अव्यवस्था निर्माण व्हायला लागली आणि त्यातून उत्तर भारतामध्ये काही नवीन राजघराण्यांचा उदय झाला. तर त्या नवीन राजघराण्यांचा उदय कोणता कोणता होता याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि ह्या नवीन राजघराण्यांमध्ये वर्धन घराणे जे आहे ते महत्वाचे घराणे होते. वर्धन घराणं हे एक महत्वपूर्ण घराणं होतं आणि आपल्याला त्या वर्धन घराण्याबद्दल जे आहे माहिती घ्यायची आहे. कारण वर्धन घराण्याचाच हर्षवर्धन हा आपला आजचा विषय आहे. हर्षवर्धन, कारण हर्षवर्धन या राजाबद्दल आपल्याला युपीएससीला प्रश्न विचारले जातात, एमपीएससीला पण प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हर्षवर्धन इज द टॉपिक ऑफ डिस्कशन टुडे. मात्र हर्षवर्धनाचं राज्यारोहण किंवा हर्षवर्धन राजा होणं याच्या बरोबरीने 2-3 घटकांचा विचार जो आहे तो आपल्याला इथे करायचा आहे. उदाहरणार्थ मित्रांनो, जेव्हा गुप्ता घराण्याचा शेवट म्हणजे डिक्लाइन झालं, कमजोर झाले, तेव्हा 3-4 महत्वाची घराणी उत्तर भारतामध्ये निर्माण झाली. त्यातलं एक महत्वाचं घराणं जे होतं ते म्हणजे मौखारी. मौखारी हे घराणं जे आहे, मौखारी हे कनौजला निर्माण झालं. कनौज, मौखारीज ऑफ कनौज म्हणून जे आहे उल्लेख हा केला जातो, मौखारीज ऑफ कनौज. दुसरं घराणं जे आहे पुष्यभूतीज, पुष्यभूतीज पुष्यभूतीज ऑफ थानेसर, पुष्यभूती ऑफ थानेसर. त्याच्यानंतर कालाकुरीस, कालाकुरीस ऑफ त्रिपुरी आणि मित्रका ऑफ वल्लभी, मित्रका ऑफ वल्लभी या घराण्यांचा उदय झाला. मित्रांनो, काही वेळा याच्यावर जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारला जातो. पोस्ट गुप्ता कोणत्या कोणत्या डिनेस्टीज अराईज झाल्या याच्याबद्दलचा क्वेश्चन आला तर त्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते देता आलं पाहिजे. एक जे आहे मौखारी घराणे कनौज मध्ये निर्माण झालं. दुसरं जे आहे ते पुष्यभूती घराणं जे आहे ते थानेसरला निर्माण झालं. कालाकुरीज घराणं त्रिपुरीला निर्माण झालं आणि मित्रका घराणं वल्लभीमध्ये निर्माण झालं. पण तुमच्यासाठी क्वेश्चन असा असेल मित्रांनो की मग ही घराणी होती कुठे नेमकी? मित्रांनो, ही घराणी जी आहेत, कनौज जर म्हटलं तर ते युपी मध्ये आहे. कनौज आजही युपी मधलं एक महत्वाचं ठिकाण आहे. थानेसर जे आहे मित्रांनो ते हरियाणातलं ठिकाण आहे. हरियाणा मधलं ठिकाण आहे. आजही हरियाणा मधलं एक महत्वाचं ठिकाण आहे थानेसर. कालाकुरीस हे मध्य प्रदेशातलं ठिकाण होतं. मध्य प्रदेशमध्ये त्याचा प्रदेश होता, एरिया होता. नंतर मित्रका हे गुजरात मधलं होतं. गुजरात राज्यामध्ये हे तेव्हाच मित्रका घराणं जे आहे ते वसलेलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो असा येऊ शकतो जोड्या लावा म्हणूनचा. तर हे पोस्ट गुप्ता डिनेस्टीजवर हा क्वेश्चन आला तर तुमचं आन्सर जे आहे ते असं असलं पाहिजे. मौखारी घराणं जे आहे ते कनौजला निर्माण झालं होतं. पुष्यभूती जे आहे ते थानेसरला निर्माण झालं होतं. कालाकुरीस त्रिपुरीला आणि मित्रका वल्लभीला. हा पॉइंट जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येत असतो. मौखारी घराणं जे आहे ते पॉवरफुल घराणं होतं कनौज परिसरातलं. तसंच थानेसर परिसरातलं जे महत्वाचं घराणं होतं ते म्हणजे पुष्यभूती घराणं होतं. मित्रांनो, कालाकुरीस घराण्याबद्दल फारसा काही इतिहास जो आहे तो विकसित नाही झाला. कालाकुरीस लोकांनी फारसं काही आपलं योगदान नाही दिलं. मित्रका लोकांचंही योगदान फारसं नाही राहिलं.
पण मात्र मौखारी आणि पुष्यभूती यांचं मात्र योगदान पुढे महत्वपूर्ण राहिलं. आपण थोडक्यात पुष्यभूती घराण्याचं जर का आपण पाहिलं, पुष्यभूती घराणे ह्याच घराण्याला मित्रांनो वर्धन घराणे असं पण म्हणतात. वर्धन घराणे. पुष्यभूती डिनेस्टी इज ऑल्सो नोन ॲज वर्धना डिनेस्टी. पुष्यभूती डिनेस्टी is also known as Vardhana dynasty. This point should be noted by you, that Pushyabhuti dynasty is also known as Vardhan dynasty, and their original capital was in Thanesar. Thanesar is in Haryana. Thanesar ही त्यांची राजधानी होती. हरियाणामध्ये थानेसर या ठिकाणी त्यांची कॅपिटल होती. आणि या घराण्याचा राज्यकर्ता होता, संस्थापक होता प्रभाकर वर्धन. प्रभाकर वर्धन वॉज द फाउंडर. प्रभाकर Worthan was the founder. Prabhakar Vardhana was the founder of this dynasty. Prabhakar Vardhana was the founder of this dynasty. प्रभाकर वर्धनाने या घराण्याची स्थापना केली होती, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. तुमच्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे की हु वॉज द फाउंडर ऑफ द पुष्यभूती डिनेस्टी. देन युअर आन्सर शुड बी प्रभाकर वर्धना. Which was the capital of Pushyabhuti dynasty or Vardhan dynasty? Then it is Thanesar. And on the remains of which empire Pushyabhuti dynasty rose? On the remains of Guptas, Pushyabhutis rose to power. तर हे आपल्या लक्षात ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, ह्या पुष्यभूतींचा जो फाउंडर होता प्रभाकर वर्धन, ज्याचा आपण आता उल्लेख केला, प्रभाकर वर्धन. मित्रांनो, प्रभाकर वर्धन या राजाला 3 मुलं होती. प्रभाकर वर्धन हॅड 3 चिल्ड्रन. प्रभाकर वर्धन हॅड 3 चिल्ड्रन. त्यातला सगळ्यात मोठा मुलगा जो होता तो होता राज्यवर्धन. राज्यवर्धन वॉज द एल्डर सन. राज्यवर्धन. देन राजश्री वॉज हिज डॉटर. राजश्री वॉज हिज डॉटर. And then Harsha was his younger son. Harsha. These 3 were children of Prabhakar Vardhana. Rajasri was married to Maukhari prince. Rajasri was married to Maukhari prince. Maukhari prince बरोबर तिचा विवाह झाला होता. आणि त्या मौखारी प्रिन्सचं नाव होतं ग्रहवर्मन. ग्रहवर्मन was the name of Maukhari prince. आणि तुम्हाला माहिती आहे की हा कन्हौजचा राजा होता. कन्हौजचा राजा होता. पण मात्र झालं असं होतं की या ग्रहवर्मनची हत्या पुढे जाऊन देवगुप्त, माळवाचा देवगुप्त आणि शशांक गौड, बंगालचा राजा शशांक गौड यांनी करून टाकली. आणि त्याच्यामुळे कन्हौजचं घराणं जे आहे ते संपुष्टात आलं, कारण ग्रहवर्मनला कोणी वारस नव्हता. माळव्याचा राजा देवगुप्त, माळव्याचा राजा देवगुप्त आणि बंगालचा राजा शशांक गौड यांनी त्या ग्रहवर्मनची हत्या केली. आणि ग्रहवर्मनची हत्या केल्यामुळे मौखारींचं कन्हौज जे आहे, कन्हौज वारस नसलेलं राज्य होऊन गेलं. आणि त्यानंतर म्हणजे मग ती सगळी जबाबदारी जी आहे या पुष्यभूती घराण्याला सांभाळायला लागली, कारण त्यांचे मॅट्रिमोनियल रिलेशन्स होते म्हणून. तर मित्रांनो, हे मौखारी घराण्याशी त्यांचा संबंध जो आहे तो कसा होता हे आपण पाहिलं. त्यानंतर प्रभाकर वर्धनाचा मृत्यू झाला. प्रभाकर वर्धनाच्या मृत्यूनंतर राज्यवर्धन जो आहे तो राज्यवर्धन राजा झाला. आफ्टर द डेथ ऑफ प्रभाकर वर्धना, राज्यवर्धना बिकेम द रूलर. राज्यवर्धना नेक्स्ट रूलर झाला. मौखारींचा नेक्स्ट रूलर जो आहे तो राज्यवर्धना झाला. आणि मित्रांनो, या राज्यवर्धनाने नंतर त्या ग्रहवर्मनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जेव्हा तो त्या शशांक गौड आणि देवगुप्ता यांचा बदला घेण्यासाठी जेव्हा तो गेला, तेव्हा त्याची पुन्हा हत्या करण्यात आली. म्हणजे ही वॉज किल्ड बाय शशांक गौडकडनं त्याची हत्या झाली. स्वाभाविक आहे मित्रांनो की राज्यवर्धना सुद्धा लवकरच त्याची पण हत्या झाली. आणि त्यामुळे त्याला आता पुढे एकच पुष्यभूती घराण्याचा आता एकच राज्यकर्ता उरला, आपला राजा होण्यासाठी व्यक्ती उरला,
आणि तो व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन होता. हर्षवर्धन उरला आणि हर्षाला ऍट द एज ऑफ 9, मित्रांनो, ऍट द एज ऑफ 9 त्याला राजा व्हावं लागलं असं मानलं जातं. हर्षाने पुढे पुष्यभूतींचं घराणं, हर्षाने पुढे पुष्यभूती हे जे घराणं होतं, हे पुष्यभूती घराण्याचं एम्पायर जे की थानेसरला होतं, थानेसर. आणि नंतर पुढे त्याने मौखारींचं साम्राज्य पण एकत्र करून घेतलं, कारण मौखारीच्या जनतेने त्याला विनंती केली होती की आमची पण कॅपिटल सांभाळ म्हणून. आणि हर्षाने नंतर मग पुढे आपलं राजकीय शक्तीचं केंद्र जे आहे ते कनौजला हलवलं आणि नंतर उत्तर भारतामध्ये कनौजला महत्व प्राप्त झालं. तर मित्रांनो, अशा प्रकारे म्हणजे पुष्यभूतींचं साम्राज्य पण एकत्र केलं, मौखारींचं साम्राज्य एकत्र केलं आणि हर्षा त्याचा राजा झाला वयाच्या 9व्या वर्षी. हर्षाबद्दलची सगळी माहिती आपल्याला त्या 2 पुस्तकांमधून विशेषतः कळते. त्यातलं एक पुस्तक जे आहे बाणभट्ट, त्याचा जो कोर्ट पोएट होता. बाणभट्टा वॉज द कोर्ट पोएट ऑफ हर्षा अँड ही हॅड रिटन हर्षचरिता. हर्षचरिता हे जे बुक आहे, ह्या बुक मधून आपल्याला हर्षाबद्दलची माहिती जी आहे ती मिळते. हर्षचरिता. दुसरं बाणभट्टाचं जे बुक आहे ते आहे कादंबरी. कादंबरी इज द बुक रिटन बाय हर्षचरिता बाणभट्टा and it also gives information about the rule of Harshvardhana. Harsha himself was the ruler. Harsha himself was, sorry, author, and Harsha had written Ratnavali, then Nagananda, and Priyadarshika. These were the books written by Harsha. It is believed that Harsha himself was a great scholar and had authored these books. रत्नावली, नागनंदा, प्रियदर्शिका ही पुस्तकं जी आहे ती हर्षाने लिहिली होती असं मानलं जातं. मित्रांनो, ह्या आपण अशाच गोष्टी डिस्कस करतोय की ज्यांच्यावर क्वेश्चन होतात आणि आय अपील टू यू दॅट यू शुड रिमेंबर, यू शुड फोकस ऑन दीज पॉइंट्स विच आर गिवन बाय मी. तर ह्या गोष्टी ज्या आहेत यांच्यावर तुम्ही फोकस करा. बाणभट्टा, हर्षचरिता, कादंबरी हे तर खूप ठिकाणी विचारलं गेलं की बाणभट्टा कोण होता, हर्षचरित कोणी लिहिलेलं आहे, कादंबरी काय आहे. ही 3 पुस्तकं जी आहेत या 3 पुस्तकांवरून माहिती मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला हे पण माहिती असेल की हर्षाच्या काळात एक चीनी यात्रेकरू भारतात आला होता आणि त्या चीनी यात्रेकरूचं नाव होतं युआन सांग. युआन सांग. This Chinese traveler had been in India. Actually, this Chinese traveler was the second Chinese traveler because Pa Hin was the first Chinese traveler who had been in India during the times of Chandragupta II or Vikramaditya. And after almost 300 years, Yuan Shang was in India. Actually, Yuan Shang was the Buddhist scholar and he wanted to study the Buddhist scriptures in India. And he also had decided to visit the various sites of Buddhist importance. For example, the places where Buddha had spent his days. Yuan Shang wanted to visit all these places. And in this journey, he visited Harshvardhana and stayed in his court for several years. But it is also said that he had visited the kingdoms adjoining to Harsha's kingdom or the neighboring kingdoms of Harsha. So his book Siyuki is the book of Yuan Shang, mentions the names of other contemporary rulers. कॉन्टेम्पररी रूलर जे आहेत त्या रूलर्सकडे पण युआन शांगने भेट दिली होती. आणि मित्रांनो, युआन शांगचं जे बुक होतं, युआन शांगचं बुक होतं ते म्हणजे सीयुकी हे जे बुक होतं सीयुकी हे युआन शांगचं बुक आहे. आणि ह्या बुकमध्ये, ह्या पुस्तकामध्ये युआन शांग बद्दलची, हर्षवर्धनाबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याला मिळायला हेल्प होते. म्हणजेच युआन शांगच्या काळात हर्षवर्धनाच्या काळात जो चायनीज ट्रॅव्हलर आला होता युआन शांग, त्याच्याकडून सुद्धा आपल्याला माहिती प्राप्त होते. मित्रांनो, हर्षवर्धनाचं ओरिजिनल नाव हे शिलादित्य होतं असं म्हणतात. शिलादित्य हे हर्षवर्धनाचं ओरिजिनल नाव होतं. आपण वर्धन डेनेस्टी बद्दल माहिती घेतोय, म्हणजे ऍक्च्युली हर्षवर्धनाबद्दल माहिती घेतोय. हर्षवर्धनाबद्दल आपण माहिती घेतोय. हर्षवर्धन हा रूलर झाला होता 609 मध्ये आणि तो 647 पर्यंत रूलर होता. 647 CE पर्यंत रूलर होता, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
Harshvardhana was a ruler of Pushyabhutta dynasty from 609 CE to 647 CE. It is said that he was compelled to become the ruler, or he was compelled to assume the control of the empire at the age of 9 only, because his elder brother Rajyavardhana was treacherously killed by Shashank Gaud and Devgupta of Malwa. So the empire had become rulerless, and so it needed the king. And so young Harsha was compelled to assume the royal reins in his hands. त्याच्या हातामध्ये कंट्रोल घेणं गरजेचं होतं. म्हणून हर्षा 609 ला ऍट द एज ऑफ 9 years हॅड बिकम द रुलर्स. तर मित्रांनो, हर्षवर्धनाचं आधीचं नाव होतं शिलादित्य. And it is said that Harsha had been responsible for the unification of North India. Political unification of North India was achieved by Harshvardhana. If we look at the map of Harsha, then we would understand हे बघा मित्रांनो, हे हर्षाचं किंगडम आहे. हर्षाच्या ह्या किंगडम वरून आपल्या लक्षात येतं की हर्षाच्या राज्यामध्ये कोणते प्रदेश जे आहे ते होते. हर्षाच्या राज्यामध्ये जे प्रदेश होते, एवढे सगळे प्रदेश जे आहे ते हर्षाच्या राज्यामध्ये होते. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हर्षाचा प्रभाव जो आहे तो कुठपर्यंत होता. हर्षाचा प्रभाव हे स्थानविश्वरा, ऍक्च्युअली हे स्थानविश्वरा जे आहे हेच थानेश्वर आहे मित्रांनो. हे थानेसर पण म्हणतात, थानेसर. हे कन्याकुब्जा जे आहे, हे कन्याकुब्जा म्हणजे आजचं कनौज आहे, कनौज. आणि हे उज्जैन आहे, उज्जैन. आणि हे कर्णसुवर्णा, कर्णसुवर्णा म्हणजे हे आसामचा परिसर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा, हे हर्षाचं राज्य होतं. आपण आणखी एक मॅप जो आहे त्याच्यासाठी बघूया. हा मॅप जो आहे हर्षाच्या राज्याचा प्रभाव आपल्याला दाखवतो, कारण हर्षाने नंतरच्या काळात गुजरातवर पण आपला विजय मिळवला होता. आणि गुजरातवर विजय मिळवताना आपल्या मित्रका घराण्याचा राजपुत्र जो आहे त्याने आपला जावाई म्हणून करून घेतला होता. मित्रांनो, आणखी एक मॅप आहे, त्या मॅप मधून पण आपल्याला तो प्रभाव जो आहे तो हर्षाचा पाहता येईल. हे इथे थानेश्वर आहे, इथे कनौज आहे, मथुरा, सारनाथ हे हर्षाच्या परिसरात होते. बोधगया ही सगळी ठिकाणं जी आहे ती हर्षाच्या एम्पायर मध्ये होती. हा नर्मदा नदीचा परिसर जो आहे मित्रांनो, हा नर्मदा नदीचा परिसर म्हणजे हर्षाची ही उत्तर साम्राज्याची सीमा होती असं आपण घेऊ शकतो. मित्रांनो, असं म्हणतात की हर्षाच्या या दक्षिणेकडे साम्राज्य विस्ताराचा प्रयत्न होता आणि हर्षाने हा प्रयत्न केलाही होता. पण मात्र हर्षाला ह्या त्याच्या दक्षिणेकडच्या साम्राज्य विस्तारामध्ये मोठा संघर्ष जो आहे तो पुलकेशी सेकंड या राजाकडून झाला होता. पुलकेशी सेकंड, the ruler of Chalukya dynasty of Vatapi had defeated Harsha. Chalukya ruler had defeated Harsha. हर्षाचा पराभव केला होता मित्रांनो, हर्षाचा पराभव केला होता. पुलकेशी सेकंडने हर्षाचा पराभव केला आणि हा पराभव केल्यामुळेच ही सीमा जी आहे ही दोघांच्या साम्राज्याची सीमा निश्चित झाली होती. मित्रांनो, पुलकेशी सेकंड, that means Chalukya ruler had defeated Harsha, has been mentioned in the Aihole inscription. Aihole inscription मध्ये ती माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं मित्रांनो की हर्षवर्धना आणि पुलकेशी सेकंड यांच्यामध्ये संघर्ष झाला होता आणि या संघर्षामध्ये हर्षाने दक्षिण भारतामध्ये साम्राज्य विस्तार करण्याचा त्याचा प्रयत्न जो आहे तो पुलकेशी सेकंडने थांबवलेला होता. तर हे सीमा जी आहे ही सीमा आपण नर्मदा नदी ही दोघांच्या राज्यामधली सीमा बनली होती. दक्षिणेकडे जे आहे मित्रांनो हे चालुक्यांचं राज्य होतं. इथे बघा, चालुक्यांचं राज्य हा परिसर जो आहे हा चालुक्यांचा परिसर आहे आणि मित्रांनो हा परिसर जो आहे हा पल्लव राजांचा परिसर आहे. म्हणजे हर्षवर्धनाच्या समकालीन 3 महत्वाची घराणी राज्य करत होती. ही जर 3 घराणी जर का पाहिली तर हर्षाचं वर्धन घराणं जे आहे ते राज्य करत होतं, वर्धन घराणं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो ह्या वर्धन घराण्याबरोबरच म्हणजे इकडे चालुक्य घराणं होतं, चालुक्य हे घराणं होतं, चालुक्य. आणि इकडे दक्षिण भारतामध्ये सुदूर दक्षिण मध्ये मित्रांनो
इकडे आपल्याला पल्लवा रुलर जे आहे ते पल्लवा रुलर दिसतात. म्हणजे हे 3 राज्यकर्ते जे आहेत हे कंटेम्पररी होते, हे तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि जर वर्धन घराण्याचा आपण हर्षा जर का घेतला, हर्षा, तर मग ह्या चालुक्य घराण्याचा पुलकेशी आहे, पुलकेशी. आणि हे इकडे पल्लव घराण्याचा नरसिंहवर्मन फर्स्ट आहे, नरसिंहवर्मन फर्स्ट. हे रुलर जे आहेत हे रुलर एकमेकांच्या समकालीन होते, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे समकालीन राज्यकर्ते होते, यांचा विचार जो आहे तो आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, आपण कनौज ऍज अ पॉलिटिकल सेंटर म्हणून पाहतोय. म्हणजे इमर्जन्स ऑफ वर्धन डेनेस्टी आपण कसं झालं त्यांचं इमर्जन्स आपण तो पण पाहिला. आता आपला कन्सर्न जो आहे की व्हाय कनौज हॅड बिकम द सेंटर ऑफ पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज. कनौज हे राजकीय शक्तीचं केंद्र का बनलं होतं? मित्रांनो बघा, उत्तर भारतामध्ये गुप्तांच्या ऱ्हासानंतर खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय पोकळी निर्माण झाली होती. देर हॅड बीन अ ग्रेट पॉलिटिकल व्हॅक्यूम इन नॉर्थ इंडिया आफ्टर द डिक्लाइन ऑफ द गुप्तास, and so there needed a strong political authority to unite India. Actually, it was Harshvardhana, or the ruler of Vardhan dynasty. He had been responsible to unite India politically in this period. That means in the 7th century, in the first half of the 7th century. And hence, as he had achieved the unification of India, political unification of India, his capital had become the center of political activities. आणि हे खूप स्वाभाविक आहे मित्रांनो. जेव्हा हर्षाने उत्तर भारत राजकीय दृष्ट्या संघटित केला, हर्षाचा प्रभाव वाढला. जेव्हा एखाद्या राजाचा प्रभाव वाढतो तेव्हा त्या राजाची राजधानी एक प्रभावाचं केंद्र होऊन जातं. आणि त्याच कारणामुळे कनौज बिकेम द सेंटर ऑफ पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज ड्युरिंग द टाइम्स ऑफ हर्षा अँड कंटिन्यूड टू बी सो इवन आफ्टर हिज डेथ. हर्षाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा पुढे कनौज राजकीय शक्तीचं केंद्र राहिलं होतं, because Harsha had been successful in uniting India politically in the North India. But I told you that his efforts to conquer South India were defeated by Pulkesi II, the Chalukya ruler of Vatapi, because Pulkesi II had defeated Harsha, and hence Narmada River had been the boundary between the two kingdoms. The defeat of Harshvardhana at the hands of Pulkesi II has not been mentioned by Harshvardhana, but Pulkesi II has mentioned this defeat in his Aihole inscription. Aihole inscription मध्ये ते मेन्शन आहे. तर मित्रांनो, कनौज पुढे इतकं इम्पॉर्टंट पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीचं केंद्र बनलं की नंतर दक्षिण भारतातले राष्ट्रकुटा, पाला, बंगालचे पाल रुलर्स आणि गुर्जार प्रतिहार रुलर्स या तिघांनी संघर्ष केला हर्षाच्या मृत्यूनंतर, आणि कनौजवर आपला कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न केला. यावरून आपल्याला लक्षात येतं की कनौज जे आहे ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीचं सेंटर बनला असावं, बिकॉज Harsha had united India politically, united North India politically. Harsha had united North India politically. Political unification जे आहे नॉर्थ इंडियाचं हर्षाने घडून आणलं होतं. हर्षा हॅड युनायटेड नॉर्थ इंडिया पॉलिटिकली. त्याच्यानंतर मित्रांनो, या हर्षा हॅड युनायटेड आणि पुढे जाऊन आफ्टर डेथ ऑफ हर्षा देर हॅड बीन कॉम्पिटिशन टू कंट्रोल कनौज. आणि त्यामुळे कनौज जे आहे ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीचं केंद्र जे आहे ते बनून गेलं होतं. मित्रांनो, हर्षाचा कंट्रीब्युशन आपण पाहणार आहोत. बुद्धिझमला हर्षाचं काय कंट्रीब्युशन आहे ते. कंट्रीब्युशन ऑफ हर्षा टू बुद्धिझम हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हर्षाज कंट्रीब्युशन टू बुद्धिझम, आणि त्याच्यावरच आपल्याला जनरली प्रश्न विचारले जातात. मित्रांनो बघा, आफ्टर द डेथ ऑफ अशोका, Buddhism had lost a great patron, because after the death of Harsha, actually there had been patrons of Buddhism, but none of them was as great as Mauryas were. And after Ashoka, if someone had granted such a great asylum or such a great support to Buddhism, then perhaps it was Harshavardhana. And it would not be an exaggeration to say that he was the last patron of Buddhism in real sense. हर्षवर्धन हा बौद्ध धर्माचा शेवटचा राजकीय आश्रयदाता होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, हर्षवर्धन had been the last patron of Buddhism.
लास्ट पॅटर्न ऑफ बुद्धिझम. लास्ट पॅटर्न ऑफ बुद्धिझम. बुद्धिझमचा शेवटचा आश्रयदाता होता, हे म्हणणं जे आहे ते जास्त अप्रोप्रिएट आहे. आणि हर्षाचं पूर्वीचं नाव शिलादत्त होतं. असं म्हणतात की ही हॅड कन्व्हेन councils in Kannauj and Prayag councils had been convened by Harshvardhana for the honor of Buddhism, Buddha's cause. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे he had given the title to Yuan Shang, आधुनिक शाक्यमुनी. युआन सांग was given the title आधुनिक शाक्यमुनी, modern शाक्यमुनी. Modern Shakyamuni was the title given to Yuan Shang by Harshvardhana. Adunik Shakyamuni was the title given to Yuan Shang by Harshvardhana. मित्रांनो, असं मानलं जातं की हर्षाने खूप मोठ्या प्रमाणावर विहाराज and chaityas had been built by Harshvardhana. हर्षवर्धनाने खूप मोठ्या प्रमाणावर चैत्य, विहार आणि स्तूपांची उभारणी केली होती. त्याचबरोबर नालंदा जो बुद्धिस्ट विहार आहे, नालंदा बुद्धिस्ट विहार असेल, त्या विहाराला खूप मोठ्या प्रमाणावर पॅटर्नेज प्रोव्हाइड केलं होतं. आणि त्यामुळे त्याने खूप असं मानतात की हर्षा हॅड ऑलमोस्ट डोनेटेड एव्हरीथिंग फॉर द कॉज ऑफ बुद्धिझम. हे आपल्याला म्हणजे पाहिल्यावर असं लक्षात येतं की देअर कुड नॉट बी व्हॉट यू कॅन से, असं काही म्हणायला जागा उरत नाही की हर्षवर्धन हा सपोर्टर नव्हता बुद्धिझमचा. तर बुद्धिझमचा तो सपोर्टर होता, हे जे आहे हे आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे हर्षा जो आहे, हर्षा बुद्धिझमचा लास्ट पॅटर्न म्हणून मानलं जातं. मित्रांनो, हर्षाबद्दल जर तुम्हाला क्वेश्चन आले तर त्याच्या काळात चायनीज ट्रॅव्हलर युआन शांग आला होता. त्याने मॉडर्न शाक्यमुनी अशी पदवी त्याला दिली होती. त्याचबरोबर त्याची कॅपिटल त्याने कनौजला त्याने स्थानांतरित केली होती. आणि त्याचं पुलकेशी सेकंड बरोबर युद्ध होणं आणि पुलकेशी सेकंडने त्याचा डिफीट करणं हे ऐहोल इन्स्क्रिप्शन मध्ये मेन्शन आहे. बाणभट्टाने कादंबरी आणि हर्षचरित लिहिलेलं आहे. कादंबरी आणि हर्षचरित त्यामधून आपल्याला म्हणजे हर्षाबद्दलची माहिती जी आहे ती मिळायला मदत होते. हर्षाचा कालावधी हा फ्युडल पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीचा कालावधी होता. पण मात्र हे आपण डिनाय नाही करू शकत की हर्षा वॉज द लास्ट रुलर ऑफ एन्शियंट इंडिया हू हॅड हेल्ड इंडिया पॉलिटिकली युनाइटेड. After the death of Harsha, India witnessed the great political chaos in North India, and this political chaos was later had become responsible for the invasions of Mahmud Ghazni and invasions of Muhammad Ghor. So India witnessed the last political unification, especially in North India, during the times of Harsha. हर्षाच्याच काळात शेवटचं पॉलिटिकल युनिफिकेशन झालं होतं, राजकीय एकीकरण झालं होतं. मित्रांनो, ही हर्षवर्धनाची कॉइन्स आहेत. हर्षवर्धनाची ही कॉइन्स आहेत. इथे हर्षाचा सिम्बॉल पण आहे. These are the coins of Harshvardhana. Harshvardhana's coins. Harsha's coins. ही हर्षवर्धनाची कॉइन्स आहेत. हे लक्षात घेण्याची गरज. ही हर्षवर्धनाची नाणी आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे हर्षाचा रोल जो आहे तो 647 मध्ये असं म्हणतात की समाप्त झाला. 647. मित्रांनो, डेथ ऑफ हर्षवर्धना is sometimes regarded as the end of ancient India, because after the death of Harsha, North India witnessed the fragmentation of North Indian territories or kingdoms, and many small kingdoms rose on the ruins of Harsha's empire. And ultimately, small kingdoms started to fight against each other. There had been political chaos, continuous political chaos, especially the tripartite struggle of Rashtrakutas, Gurjara, Pratiharas, and Palas. What we can say, decimated their own resources, weakened themselves, and ultimately made India vulnerable for the invasions from the northwestern invasions, like the invasion of Mahmud Ghazni and invasion of Muhammad Ghor. So India witnessed the political, what we can say, turmoil after the death of Harsha.
And so Harsha's death is regarded as the most important event in the history of ancient India, and many historians are unanimous to say that his death was nothing but the death of ancient India, or the sunset of ancient India. आपण प्राचीन भारताचा तो शेवट होता असं आपण समजायचं. तर हे हर्षाबद्दल आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपलं हे पण हर्षाची कॉइन्स आहेत. आपलं पुढचं जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या डिस्कशनचा मित्रांनो, तो आहे चालुक्याज ऑफ वटापी. चालुक्याज ऑफ वटापी हा पण एक इम्पॉर्टंट विषय आहे. आपण त्या विषयावर पण बोलणार आहोत. मित्रांनो, आपण चालुक्याज ऑफ वटापीचा जेव्हा विचार करतो, ह्या वटापीला कल्याणी असं पण म्हणतात. कल्याणी नाही, बदामी. आय एम सॉरी, बदामी. याला बदामी असं पण म्हणतात. बदामी, चालुक्यास ऑफ बदामी आणि वटापी हे कर्नाटकातलं प्लेस आहे मित्रांनो. कर्नाटकातलं प्लेस आहे. आपल्याला या एम्पायर बद्दल काय काय लक्षात ठेवायचंय, आपल्याला जे पॉइंट लक्षात ठेवायचे त्या पॉइंट्सवर फक्त आपण बोलणार आहोत. मित्रांनो, इट वॉज व्हेरी फॉर्मिडेबल एम्पायर इन साऊथ इंडिया अँड दे वर व्हेरी पॉवरफुल रूलर्स, स्पेशली द रूल ऑफ पुलकेशी सेकंड विटनेस दी what we can say strength of the Chalukyas, because he had defeated Pallava rulers as well as Harshvardhana, and it has been mentioned in the Aihole inscription which had been inscribed by his court poet Ravikirti. And the temple architecture that Chalukyas contributed to us clearly shows that there had been political stability for a long period, and they were having enough resources to construct large temples. So this is the clear manifestation that the Chalukyas were very powerful rulers. मित्रांनो, हीच गोष्ट जी आहे ती आपल्याला चालुक्यांच्या बद्दल जाणून घ्यायची आहे. चालुक्य डिनेस्टीचा फाउंडर कोण होता असा क्वेश्चन जर का आपल्याला आला तर पुलकेशी फर्स्ट वॉज द फाउंडर ऑफ द चालुक्य डिनेस्टी ऑफ वटापी और बदामी. बदामीच्या चालुक्य घराण्याची स्थापना पुलकेशी प्रथमने केली होती, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल तेवढं बी लक्षात ठेवलं तरी चालेल. पण मात्र पुलकेशी सेकंड is the most important ruler of this dynasty, and many times questions are asked about Pulkesi second only. So you should not get confused with the first and second. We have to concern about Pulkesi second and not first. Pulkesi second was contemporary to Harsha, and I already have told you that he had defeated Harshvardhana at the on the banks of Narmada river, and since then Narmada had been the border between the two empires. But it's very strange that Harshvardhana has not mentioned his defeat at the hands of Pulkesi II in his records, but it is the Aihole inscription that mentions that Harsha was defeated at the hands of Pulkesi II, and this has been mentioned by Ravikirti, the court poet of Pulkesi II. The Aihole inscription is notable event. Pulkesi II had, however, Pulkesi II, though responsible for the expansion of Chalukya domains for larger levels, but he was defeated at the hands of Narsimhavarman I in 542. Narsimhavarman first had defeated Pulkesi second in 642 CE. 642 मध्ये मित्रांनो ते हर्षाचा नरसिंहवर्मनने या पुलकेशी सेकंडचा पराभव केला. पुलकेशी सेकंडचा पराभव जो आहे तो ह्या 642 मध्ये केला आणि त्याने वटापी कोंडा ही पदवी धारण केली. नरसिंहवर्मनने वटापी कोंडा ही पदवी जी आहे ती धारण केली होती. त्यामुळे नरसिंहवर्मनचा जो आहे तो पराभव झाला होता, ही माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो, पुलकेशी सेकंड हा अजंठाच्या केव्ज मध्ये, पेंटिंग्स मध्ये पण दाखवलेला आहे. आपल्याला मग पुलकेशी सेकंडचा हर्षाबरोबरचा रिलेशन, तो पॉवरफुल रूलर होता. आणि इरेया त्याचं आधीचं नाव होतं इरेया वॉज दी अर्ली नेम ऑफ पुलकेशी सेकंड, इरेया. आणि वटापी कोंडा ही पदवी नरसिंहवर्मनने घेतली होती कारण त्याने पुलकेशी सेकंडचा पराभव केला होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मित्रांनो, हा चालुक्यांचा प्रभावाचा प्रदेश आहे. चालुक्य डोमेन्स बघा कसे होते. वटापीचे चालुक्य जे आहेत, वटापी और बदामी चालुक्यास, बदामी चालुक्यास हा चालुक्यांचा प्रभावाचा प्रदेश होता.
तो आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आता ऐहोल इन्स्क्रिप्शन काय मित्रांनो आणि त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे? Several times questions have been asked on these inscriptions. If you go through the PYQs, that means previous year's question papers, you would find that Ihol has been the subject of answer in many questions. Many a times questions have been asked about this inscription, why this inscription is important for. So it is of utmost importance to us to understand about this inscription, Ihol inscription. This inscription is situated on the wall of Jain temple, Meguti Jain temple. Wall of Meguti Jain temple. It is situated on the wall of Meguti Jain temple. Meguti Jain temple. It is situated in Aihole. Aihole is a place in Karnataka. Aihole is a place in Karnataka. And this inscription was inscribed by Ravi Kirti, inscribed by Ravi Kirti. Ravi Kirti was the court poet of Pulakesi II. He was the court poet of Pulakesi II. This inscription is in Kannada language. It is in Kannada language. It is in Kannada language. It is in Kannada language. This inscription is in Kannada language. And in this inscription, Ravi Kirti has praised himself also. Ravi Kirti has said that he is the poet of caliber like Kalidasa, Bhasa and Bharavi. Bhasa, Bharavi आणि कालिदास यांच्या तोडीचा तो कवी असं म्हटलेला आहे. आणि ह्याच इन्स्क्रिप्शन मध्ये डिफीट ऑफ हर्षा हॅज बीन शोन. डिफीट ऑफ हर्षा at the hands of Pulakesi II has been mentioned in this inscription. म्हणून मित्रांनो ही इन्स्क्रिप्शन इम्पॉर्टंट आहे आणि ह्या इन्स्क्रिप्शनवर आपल्याला क्वेश्चन येतात. ऐहोल इन्स्क्रिप्शन कुठे आहे? तुम्हाला प्रश्न आला तर ते कर्नाटकात आहे. ते कोणत्या लँग्वेज मध्ये आहे? ते कन्नडा लँग्वेज मध्ये आहे. ते कुठे आहे? तर मेगुती जैन टेम्पलच्या भिंतीवर आहे. ते कोणी इन्स्क्राईब केलं? तर ते रवी कीर्तीने इन्स्क्राईब केलं. हा रवी कीर्ती कोण होता असा प्रश्न तुमच्यासाठी आला तर हा पुलकेसी सेकंडचा मिनिस्टर होता. पुलकेसी सेकंडचा मिनिस्टर होता. त्याने पुलकेसी सेकंडची स्तुती केलेली आहे. कारण त्याने पुलकेसी सेकंडची स्तुती करताना म्हटलेलं आहे परमेश्वरा म्हटलेला आहे. पुलकेसी सेकंडला त्यांनी परमेश्वर म्हटलेला आहे. परमेश्वरा हॅज डिपिटेड द उत्तरपथ स्वामी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मित्रांनो हा एकमेव पुरावा आहे हर्षाच्या डिफीटचा. मटेरियल एव्हिडन्स आहे. हर्षाने आपला डिफीट काहीच त्याने सांगितलेला नाहीये. तर मित्रांनो हे आपल्याला ऐहोल इन्स्क्रिप्शन बद्दल झालं. ऐहोल इन्स्क्रिप्शन एका जैन टेम्पलच्या वॉलवर म्हणजे मेगुती जैन टेम्पलच्या वॉलवर आहे आणि ते इथं आपल्याला दिसतं. मित्रांनो बघा इथे ऐहोल इन्स्क्रिप्शन आहे. इन्स्क्रिप्शन जे आहे ते या ठिकाणी आहे. हे अंडरस्टँड करण्याची गरज आहे. मेगुती जैन टेम्पल मी सांगतोय तुम्हाला मेगुती जैन टेम्पल या ठिकाणी ते इन्स्क्रिप्शन आहे ते तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. मेगुती जैन टेम्पल हे मेगुती जैन टेम्पल आहे. मेगुती जैन मंदिर, मेगुती जैन मंदिर ऐहोलचं ऐहोल मेगुती जैन मंदिर ऐहोल इथलं ते इन्स्क्रिप्शन आहे. ह्या जैन मंदिराच्या भिंतीवर हा ते अभिलेख आहे. याला रवी कीर्तीचा अभिलेख म्हणतो. रवी कीर्तीचा अभिलेख म्हणून आपण घेतो. आणि मित्रांनो हा मी तुम्हाला सांगितलं कन्नड भाषेमध्ये आहे. आणि त्या इन्स्क्रिप्शन मध्ये त्याने पुलकेसी द्वितीय याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याला परमेश्वर म्हटलेला आहे. परमेश्वर आणि हर्षाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. हर्षवर्धनाचाही उल्लेख आहे. हर्षवर्धनाला उत्तरपथ स्वामी असं म्हटलेलं आहे. उत्तरपथ स्वामी या शब्दाने त्याचा उच्चार केलेला आहे आणि त्याचा पराभव झालेला आहे हे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हे मेगुती जैन मंदिर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वेसरा आर्किटेक्चर म्हणजे मित्रांनो चालुक्य राजांनी ज्या वास्तुशैलीला प्रोत्साहन दिलं ती वास्तुशैली म्हणजे आज म्हणजे वेसरा आर्किटेक्चर म्हणून जे आहे ते प्रसिद्ध आहे. वेसरा आर्किटेक्चर इट वॉज स्पॉन्सर्ड
patronized, encouraged by Chalukya rulers, encouraged by Chalukya rulers. ही चालुक्यांच्या राजाश्रयात विकसित झालेली बांधकाम शैली आहे असं आपण म्हणू शकतो. This architecture was encouraged, patronized, rather I can say pioneered by the Chalukya rulers, and they had been the great patrons. Rather, it can be said that the Vesara school of architecture or Vesara style of architecture could not have flourished so much if there had been no patronage of Chalukyas. चालुक्यांचा राजाश्रय नसता तर ही वेसरा बांधकाम शैली एवढी विकसित झाली नसती असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, वेसराचा अर्थ जे आहे ते गाढव असा होतो किंवा खेचर असा होतो आणि संस्कृतमध्ये तर ते बांधकाम शैली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या चालुक्यांच्या बांधकाम शैलीबद्दल ही देवी आहे, अष्टभुजांची देवी आहे, तर त्या देवीचा आपण तिथे उल्लेख घेऊ शकतो. त्याचबरोबर हे भूतनाथ मंदिर आहे. भूतनाथ मंदिर हे पण चालुक्यांच्या काळात बनलेलं मंदिर आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. चालुक्यांच्या काळात निर्माण झालेला आहे. मित्रांनो, आता आपला पुढचा जो राज्यकर्ता आहे तो पुढचा राज्यकर्ता आपण पल्लवांचा आपण घेणार आहोत राज्यकर्ते. पण मात्र त्याच्या आधी चालुक्यांच्या संदर्भात एक गोष्ट मला सांगावीशी वाटते जी की परीक्षेसाठी उपयुक्त आहे. मित्रांनो, ती अशी आहे की चालुक्यांच्या दरबारामध्ये एक विद्वान होता आणि तो विद्वान जो आहे विज्ञानेश्वर नावाचा विद्वान होता. विज्ञानेश्वर नावाचा जो विद्वान आहे त्या विद्वानावर मागच्या वेळेस क्वेश्चन विचारला गेला होता. मित्रांनो बघा, विज्ञानेश्वर हा म्हणजे लॉ गिव्हर म्हणून ओळखला जातो. कायदा, हिंदू धर्माचा कायदा निर्माण करणारा म्हणून मानला जातो. जेव्हा आपली भारताची राज्यघटना नव्हती तेव्हा त्याने मिताक्षरा नावाची कॉमेंट्री लिहिली. मिताक्षरा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकावर हिंदू धर्माची बरीचशी न्याय प्रणाली आधारलेली होती आणि त्याच्यामुळे हा लेखक जो आहे हा आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मिताक्षरा वॉज द बुक रिटन बाय Vijnaneshwara. He had been in the court of Chalukyas, and this book Mitakshara had been the base of Hindu philosophy, Hindu law, Hindu social traditions. Many of the Hindu social traditions were based on the book written by Vijnaneshwara, that is Mitakshara, and Vijnaneshwara had been patronized by the Chalukya rulers. This point is very important for you because if you go through the PYQs, you would find that there had been somewhere Mitakshara or Vijnaneshwara. So friends, Vijnaneshwara, then Someshwar was also the prominent name of the Chalukya rulers. Someshwar was prominent ruler and he had written a book, Mansollas. This book had been written by Someshwar, Mansollas. This is the famous book written by Someshwar. So these points are very important for exam point of view and I appeal you that you should remember these points. तर मित्रांनो, हे आता आपण पुढचा जो टॉपिक आहे आपला तो टॉपिक आहे पल्लवाज ऑफ कांची. साऊथ इंडिया किंवा दक्षिण भारतामध्ये जे महत्वाचे राज्यकर्ते होते एन्शियंट इंडियामध्ये त्यातले शेवटचे जे राज्यकर्ते जर खऱ्या अर्थाने म्हटले तर पल्लवा रुलर्स होते. मित्रांनो, पल्लवाज ऑफ कांची म्हणजे आताचं कांचीपुरम जे आहे ते. आणि सिम्हा विष्णू वॉज द फाउंडर ऑफ दिस एम्पायर. Pallava Empire was founded by Simha Vishnu. Pallava Empire was established by Simha Vishnu, but not much is known about Simha Vishnu. When did he establish his empire? What did he conquer? Such information is not available in a proper manner. And so we rely on the historical evidences that are available to us. And so we can say that Simha Vishnu was the founder of this empire. But first notable ruler of this empire was Mahendravarman I. Mahendravarman I was the first important ruler of this dynasty. He had established the Pallava architectural style. Pallava architectural style was started. Pallava architectural style त्यांच्या काळात जी आहे मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती.
मित्रांनो, ह्या महेंद्र वर्मनच्याच काळात जर का आपण पाहिलं तर 7 चॅरियट टेम्पल, 7 रथ मंदिरांची उभारणी करण्यात आली होती. 7 रथ मंदिरांची उभारणी करण्यात आली होती. ही 7 रथ मंदिरं 7 पॅगोडास म्हणून ओळखले जातात. 7 पॅगोडास म्हणून ओळखले जातात. आणि मित्रांनो, ही सगळी जी वास्तू आहे ती महाबलीपुरम या ठिकाणी ती निर्माण करण्यात आली होती. महाबलीपुरम या ठिकाणी ते निर्माण करण्यात आलं होतं. Mahabalipuram was the place established by Mahendra Varman. Actually, he was a wrestler and he called himself Mahamalla, and hence Mahabalipuram was the town. महाबलीपुरम या शहराची जी आहे स्थापना केली होती. आणि महाबलीपुरमलाच ही 7 चॅरियट टेम्पल्स पण आहेत, जे की 7 चॅरियट टेम्पल्स म्हणजे ऍक्च्युली ते 7 रथ आहेत. 5 पांडवांचे रथ, एक द्रौपदीचा रथ आणि एक कुंतीचा रथ, असे 7 पॅगोडा, 7 एकात्मक शिल्प आहे ती. म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकता मित्रांनो की दक्षिण भारतामध्ये, सुदूर दक्षिण भारतामध्ये रॉक कट ट्रॅडिशन ही जी सुरू झाली, तर ही रॉक कट ट्रॅडिशन पल्लवांच्याच काळात सुरू झाली होती. मित्रांनो, महेंद्र वर्मनने एक महत्वाचं पुस्तक पण लिहिलं होतं आणि ते पुस्तक होतं मत्तविलास प्रहसनम. मत्तविलास प्रहसनम, मत्तविलास प्रहसनम, मत्तविलास प्रहसनम हे बुक जे आहे ते लिहिलं होतं. मत्तविलास प्रहसनम वॉज अ बुक रिटन बाय महेंद्र वर्मन. हे बुक जे आहे मित्रांनो, मत्तविलास प्रहसनम, ऍक्च्युअली इट इज द सॅटायर ऑन द Shaiva monks. It is a satire on Shaiva monks. Satire on Shaiva monks. Satire on Shaiva monks. शैव पंथीयांवर ती जी आहे ती टीका केलेली होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. महेंद्र वर्मन द्रविडियन आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, त्याच्यानंतर नरसिंहवर्मन प्रथम हा इम्पॉर्टंट रुलर होता. नरसिंहवर्मन प्रथम, आणि ह्याच रुलरने पुलकेशी सेकंडचा डिफीट केला होता, हे पण मी तुम्हाला सांगितलंय. पुलकेशी सेकंड वॉज डिफीटेड बाय नरसिंहवर्मन फर्स्ट, and by defeating Pulkesi II, he had adopted the title Vatapikonda because he had uprooted the Chalukya forces completely and had assumed control over Vatapi for long period, and hence he had took the title Vatapikonda, meaning the victor of Vatapi, or ज्याने वटापीला जिंकून घेतलेला आहे तो असा राज्यकर्ता जो होता तो म्हणजे वटापी कोंडा. ती पदवी जी आहे ती नरसिंहवर्मन फर्स्टने जी आहे ती घेतली होती. मित्रांनो, त्याने सुद्धा मंदिरांच्या निर्माणामध्ये खूप मोठं योगदान दिलं होतं. ओव्हरऑल मित्रांनो, नरसिंहवर्मन आणि महेंद्र वर्मन ह्या 2 राज्यकर्त्यांबद्दल आपल्याला विचारले जातात प्रश्न. सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन फॉर द पल्लवास हॅज बीन गिवन बाय these 2 rulers. So it is very obvious that these 2 rulers are asked in the form of questions in the various examinations. पण मग आपल्यासाठी ती द्रविड वास्तुशैलीची जी मंदिरं आहेत, ती द्रविड वास्तुशैलीची मंदिरं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, रथ मंदिर आहे, त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या रथ मंदिरांना चॅरियट टेम्पल्स पण म्हणतो आपण. चॅरियट टेम्पल्स ह्या रथ मंदिरांवर प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, ऍक्च्युली हे एकाच दगडात बनवून काढलेले म्हणजे मोनोलिथिक स्ट्रक्चर्स आहेत. त्यांना ब्लॅक पॅगोडाज असं पण म्हणतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लॅक पॅगोडाज. And for your kind information, these have been included in the World Heritage List. वर्ल्ड हेरिटेज मध्ये त्यांना इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आणि इथले 2 अतिशय महत्वाचे शिल्प जी आहेत मित्रांनो, एक म्हणजे डिसेंट ऑफ गंगा. हे एक खूप महत्वाचं शिल्प आहे या ठिकाणी, डिसेंट ऑफ गंगा. आणि दुसरं एक शिल्प आहे पेनन्स ऑफ अर्जुना. हे एक महत्वाचं शिल्प आहे, डिसेंट ऑफ गंगा अँड पेनन्स ऑफ अर्जुना. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणणे म्हणजेच डिसेंट ऑफ गंगा आहे. आणि अर्जुनाला झालेला पश्चाताप, महाभारताच्या युद्धानंतर अर्जुनाला झालेला पश्चाताप, हे या आपल्या महाबलीपुरमच्या शिल्पांवरील, महाबलीपुरम बद्दल आपण बोलतोय, महाबलीपुरमची जी काही रथमंदिरं आहेत त्या रथमंदिरांमध्ये जी शिल्प कोरलेली आहेत त्यांच्याबद्दल. तर मित्रांनो, पल्लवांनी असं हे योगदान दिलेलं आहे द्रविड वास्तुशैलीला निर्माण करणं, ती विकसित करणं. त्याची शोर मंदिर असेल किंवा वैकुंठ पेरुमल मंदिर असतील, अशा मंदिरांचं निर्माण पुढे पल्लवांना दिलं जातं. त्यांच्याच काळात
अनेक एक्झॉटिक व्हरायटीज भारतात आल्या होत्या. त्यातली एक म्हणजे विड्याची पानं त्यांच्याच काळात भारतात आली होती. विड्याची पानं जी आहेत मित्रांनो, विड्याची पानं, आज पानटपरी आपण पाहतो, विड्याची पानं, बिटल लीव्हज, विड्याची पाने, ही त्यांच्याच काळात भारतात आली होती. ही लक्षात घेण्याची गरज आहे. इंडोनेशियामधून विड्याची पानं भारतात आलेली आहेत आपल्याकडे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, द्रविड आर्किटेक्चर बद्दल मी सांगितलं. द्रविड आर्किटेक्चर, it was pioneered by the Pallava rulers and it was perfected by the Chola rulers. हे आपण आर्किटेक्चर बद्दल सांगू शकतो. आज इम्पॉर्टंट मॉन्युमेंट जर का घेतले, शोर टेम्पल आहे, शोर टेम्पल, शोर टेम्पल. त्याच्यानंतर मित्रांनो, शोर टेम्पल नंतर हे रथ मंदिरे किंवा चॅरियट टेम्पल्स, चॅरियट टेम्पल्स. त्याचबरोबर वैकुंठ पेरुमल वगैरे टेम्पल, ही द्रविड आर्किटेक्चरची जी पाहतो, ही वास्तुशैली पुढे चोलांनी परफेक्ट केली होती, पण मात्र त्याला क्लायमॅक्स सुरुवात करण्याचं श्रेय जे आहे ते पल्लवांना दिलं जातं. पल्लवांचे हे काही आपण हे वराह मंडपा म्हणून जे आहे, पल्लवांच्या काळातलं स्ट्रक्चर आहे, याला वराह मंडप असं म्हणतात. वराह मंडपा, वराह मंडप, वराह मंडप म्हणून हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर जे आहे ते आपण पाहू शकतात. हे एका दगडात कोरलेलं स्ट्रक्चर आहे, महाबलीपुरम मधलं. त्याच्यानंतर मित्रांनो, हे महाबलीपुरमचं शिल्प आहे. इथेच पेनन्स ऑफ अर्जुना, डिसेंट ऑफ गंगा यासारखे शिल्प आहेत. इथेच पेनन्स ऑफ अर्जुना किंवा याच ठिकाणी आपल्याला पेनन्स ऑफ अर्जुना, पेनन्स ऑफ म्हणजे अर्जुनाचा पश्चाताप, अर्जुनाचा पश्चाताप, आणि इथेच आपल्याला डिसेंट ऑफ गंगा यासारखे शिल्प पण दिसतात. बघा मित्रांनो, कसे महाकाय हत्ती जे आहेत ते इथे कोरून काढलेले आहेत. महाकाय हत्ती या ठिकाणी, आणि हे एकाच दगडात केलेले आहेत. हे सगळ्यात महत्वपूर्ण आहे. हे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली स्ट्रक्चर आहेत मित्रांनो. पल्लवांचं कंट्रीब्युशन आहे, महाबलीपुरमचं जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट आहे. वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट, इट हॅज बीन इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट बाय युनेस्को. इट इज इन महाबलीपुरम इन तामिळनाडू. हे पल्लवांचं योगदान आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे शोर टेम्पल आहे, शोर टेम्पल, समुद्र किनाऱ्यावरच बनवण्यात आले शोर टेम्पल. त्याच्यानंतर मित्रांनो, हे चॅरियट टेम्पल जे मी तुम्हाला सांगितले, 7 रथ मंदिर जी आहे ती 7 रथ मंदिरे किंवा 7 चॅरियट टेम्पल्स. तर ही ती रथ मंदिरं आहेत, 7 रथ मंदिरं एकाच दगडात कोरून काढलेली आहेत. आणि यांनाच मी तुम्हाला सांगत होतो की वर्ल्ड हेरिटेज स्टेटस जो आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे ते त्यांना देण्यात आलेला आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे, वारसा स्थळांचा दर्जा आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे चॅरियट टेम्पल्स मध्ये. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, हे पण द्रविडियन आर्किटेक्चर आहे, पल्लवांच्या काळातलं. बघा मित्रांनो, रॉक कट आर्किटेक्चर आहे. एवढ्या विशाल सगळ्या मॉन्युमेंटचे ते निर्माते होते. हे पण द्रविडियन आर्किटेक्चर आहे, पल्लवांच्या काळातलं द्रविडियन आर्किटेक्चर आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या पोस्ट गुप्ता स्टेटमध्ये आपण गुप्तांच्या नंतर मौखारी आणि पुष्यभूती यांचं उत्तरेकडचं साम्राज्य निर्माण होणं, त्याच्यानंतर चालुक्यांचं, वटापीचे चालुक्य जे आहेत, कल्याणीचे बदामीचे त्या चालुक्यांचं एम्पायर निर्माण होणं, आणि कांचीचे जे पल्लव राजे आहेत त्यांचं साम्राज्य निर्माण होणं, आणि त्यांनी कशा प्रकारे भारताचा इतिहास जो आहे तो मध्ययुगात प्रभावित केला त्याच्याबद्दलची आपण माहिती घेतली. आय होप की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मी जे डिस्कशन केले तुम्ही ते नोटीस करणार, आणि एक्झाम मध्ये जर तुम्हाला त्या रिलेटेड क्वेश्चन आले तर तुम्ही त्या क्वेश्चनची आन्सर अप्रोप्रिएट वेने देणार अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, आपण थांबूया. नेक्स्ट आपलं लेक्चर जे आहे ते मंडेला होईल. थँक्यू.